विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आणि आपण आज शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विभाज्यता हा जो घटक असतो त्याच्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात ते आपण आज सोडवून पाहणार आहोत। विभाज्यता, त्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या सगळ्या कसोट्या पाठ पाहिजेत तुमच्या, आहे की नाही। 2 ची कसोटी काय असते, 3 ची काय असते, 4 ची असते, ते सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्हाला हे सोडवता येणार आहे। तर आता बघा, आपल्याला म्हटलं 48 या संख्येच्या विभाजकांपैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत। तर बघा, पहिल्यांदा 48 चे विभाजक आपण लिहून घेऊया। 48 चे विभाजक 1 2 3 4 6, अजून कशाने, 6 नंतर 8 ने भाग जातो 48 ला, त्यानंतर 12, त्यानंतर 12 नंतर 16, 16 नंतर 24, 24 नंतर 48, हे 48 चे विभाजक आहेत। या सगळ्या संख्यांनी 48 ला भाग जातो। तर आता विचारले, या विभाजकांपैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत। मूळ अवयव म्हणजे यातल्या थोडक्यात मूळ संख्या शोधायच्या की त्याचे पुन्हा विभाजक आपण लिहू शकत नाही जास्त, किंवा अवयव पाडू शकत नाही। मग बघा, 2 आणि 3 हे दोनच संख्या अशा आहेत की त्या मूळ अवयव आहेत, म्हणून पर्याय क्रमांक किती विभाजक मूळ अवयव आहेत, 2, पर्याय क्रमांक 2 बरोबर। पुढचा प्रश्न, 18 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या 9 ने विभाज्य असतील। तर बघा, 18 ने विभाज्य असणाऱ्या संख्या कुठून सुरू होणार, 18 पासून। 18 1 18, 18 2 36, 18 3 54, अशा पुढे 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 जाणार। आणि आपल्याला विचारले 18 ने विभाज्य आहेत त्या किती संख्या 9 ने विभाज्य असतील। तर मित्रांनो, ज्या संख्या 18 ने विभाज्य असतील ना, त्या सगळ्याच्या सगळ्या संख्या 9 ने विभाज्य असतील। बघा, 18, 9 दुने 18, 9 चौक 36, 9 सक 54, आहे की नाही, 18 चौक 72, 9 8 72, म्हणजे 18 ने विभाज्य असणारी प्रत्येक संख्या 9 ने विभाज्य असणार आहे। म्हणजे ज्या ज्या संख्यांना 18 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने सुद्धा संपूर्ण भाग जाणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2। तर पुढचा प्रश्न, पुढील पैकी विभाजक आणि विभाज्य यांची योग्य जोडी कोणती। आता बघा, विभाजक आणि विभाज्य यांची योग्य जोडी कोणती। इथं पहिली जोडी दिली आपल्याला 13 आणि 92। 13 ने 92 ला भाग जातो का, नाही जात, 13 च्या पाड्यात 92 नाहीत। 14 आणि 102, 14 ने 102 ला भाग जातो का पूर्ण, नाही जात, 14 च्या पाड्यात 102च नाहीत। आता तिसरी, 18 ने 72 ला पूर्ण भाग जातो का, तर जातो, 18 चौक 72, 18 आणि 72, 18 च्या पाड्यात 72 आहेत, म्हणून हा 72 हा 18 चा विभाज्य आहे, 18 हा 72 चा विभाजक आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर। पुढचा प्रश्न, 8730 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या 5 ने भाग जाणारी नसेल। बघा, 5 ने भाग जाणारी नसेल। मी सुद्धा फसलो होतो हा प्रश्न सोडवताना, मला वाटलं 5 ने भाग जाणारे असेल, इथं नसेल आहे, प्रश्न नीट वाचायचा बघा। आता एखाद्या संख्येला 5 ने भाग केव्हा जातो, त्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असल्यावर 5 ने भाग जातो, तर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असले की 5 ने भाग जातो। तर आता या ठिकाणी म्हटले कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता। तर बघा, पहिल्यांदा आपण लहानात लहान मुळीतून 5 वजा करूया। 30 मधून 5 वजा केल्यावर काय होणार आहे, 25 येणार आहे। इथं शेवटी एकक स्थानी 5 येणार आहे, एकक स्थानी 5 आला की 5 ने भाग जाणार आहे, आपल्याला 5 ने भाग न जाणारी शोधायची। आता इथं 6 वजा करूया, बघा 0 6, शून्यातून 6 वजा होत नाहीत, हातचा घेतला 10तून 6 गेले, बाकी उरणार आहेत 4, म्हणजे खाली उरणार आहेत 4, म्हणजे 8730 मधून 6 वजा केल्यानंतर येणार आहे 8724, एकक स्थानी येणार आहे 4, आणि एकक स्थानी 4 आल्यावर 5 ने भाग जात नाही, म्हणून 6 वजा केले असता 5 ने भाग जाणार नाही। 30 मधून 10 वजा केला तर 20 येणार आहे, एकक स्थानी 0 येणार आहे, ह्याने सुद्धा भाग जाईल। इथं सुद्धा शून्यातून 0 गेला, 0 उरणार आहे, ह्याने सुद्धा भाग जाईल, मग भाग केव्हा जाणार नाही, 6 वजा केल्यावर भाग जाणार नाही। तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने निशेष भाग जाईल। 4 ची कसोटी काय आहे, एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी जी संख्या असते त्या संख्येला 4 ने भाग गेला पूर्ण की त्या संख्येला 4 ने भाग जातो। आता इथं बघा, 82, एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार काय होते, 82,
मग आपण जर 82ला 4ने भागलं तर काय येते बघा, 4 दुने 8, 8तून 8 गेला 0, वरून घेतला 2, 4 0 0, बाकी येणारे 2, म्हणजे हिला काही 4ने भाग जात नाही. आता 84ला 2 अंक शेवटचे घ्यायचे फक्त 4ने भाग जाण्यासाठी. 4 दुने 8, 4 एक्के 4, 21 चौक 84, 84ला 4ने पूर्ण भाग जातोय, म्हणून या संख्येला 4ने पूर्ण भाग जाईल. पुढचं काही बघायची गरज नाही. तर पुढचा प्रश्न, 7, 4, 8 हे अंक एकदाच वापरून 4ने भाग जाणाऱ्या किती 3 अंकी संख्या तयार होतील? तर 4ने भाग जाणारी संख्या तयार करायची म्हणजे एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होईल त्याला 4ने भाग गेला पाहिजे. आता इथं बघा 748 हे अंक घेतले आपण आहे तसेच, बरोबर. तर 748 एकक स्थानी आणि दशक स्थानी 4 8 मिळून 48 येते. 48ला 4ने भाग जातो म्हणून या संख्येला 4ने भाग जातो. आता 784 घेऊया, 21 चौक 84 येतं, 4ने भाग जातोय. आता मात्र एकक स्थानी 7 जर घ्यायचं म्हणलं आपण तर भाग जाणार नाही. समजा 4 8 7 या संख्येला 4ने भाग जाणार नाही, किंवा 7 8 7 4 असं घेतलं तर ह्या 2 अंकांना 4ने भाग जात नाही म्हणून ह्याला भाग जाणार नाही. म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या किती संख्या तयार होतील? फक्त 2च संख्या तयार होतील. पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न, 9 स्टार 7 8 5 ही 9ने निशेष भाग जाणारी संख्या आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर बघा 9ने भाग केव्हा जातो? ज्या संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पाड्यात येते तिला 9ने भाग जातो. तर ह्यातल्या अंकांची बेरीज करायची. आता 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24 आणि 5 29. आता 29 मध्ये किती मिळवल्यावर 9च्या पाड्यातली संख्या मिळेल? 9च्या पाड्यातली 29च्या नंतरची संख्या आहे 36. कोणती आहे? 36. मग 29 मध्ये कोणता अंक मिळवल्यावर 36 येतं? पहिला पर्याय दिला आपल्याला 7. 29 मध्ये 7 मिळवल्यावर 36 येतं बघा, म्हणजे इथं 7 येणार आहे. 9 आणि 7 16, 16 आणि 7 23, 23 आणि 8 31, 31 आणि 5 36. बेरीज येते 36, अंकांची बेरीज 36 आली, 9 चौक 36 येणार. आता पुढचा प्रश्न, या ठिकाणी चौकोनात समान अंक आहे, येणाऱ्या उत्तराला 5ने निशेष भाग जातो, तर चौकोनातील अंक कोणता? तर बघा पहिला पर्याय आपल्याला दिला 0. तर 0 एकक स्थानी येणार आहे. बघा इथं 0 घेतला, इथं 0 घेतला, इथं 0 घेतला, इथं 0 घेतला, एकक स्थानी 0 येतोय, बरोबर. म्हणजे 5ने भाग जाईल, पण इथल्या पण अंकांची बेरीज इथं पण 0 आला पाहिजे, इथं पण 0 आला पाहिजे, इथं पण 0 आला पाहिजे. तर आता इथं बघा 2 5 आणि 6 11, 11 आणि 3 14, इथं 0 येतोय सगळीकडे, इथं 4 येतोय, तर हे उत्तर येऊ शकत नाही. आता 5 घेऊया, 5 आणि 5 आणि 5, 5 आणि 5 10 आणि 5 15, इथं 5 येतंय, बरोबर की नाही? इथं किती येतंय? 5 येतंय. 5ने भाग जाईल, 15 आलं, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, इथं पण 5 आलं, म्हणजे आपण बरोबर योग्य उत्तराच्या दिशेने चाललोय. इथं 15 आलं, हातचा पुन्हा 1 आला, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, पुढे 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, सगळीकडे 5 5 5 आले, म्हणजे चौकटीच्या जागी काय येणार आहे? 2 येणार आहे. आता पुढचा प्रश्न, 1 ते 100 मधील 15ने तसेच 12ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती? तर पहिल्यांदा 15ने विभाज्य असलेल्या संख्या लिहूया आपण 100च्या आतल्याच. 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, बरोबर. आणि 15 आहे 90, 15 साते 105 मोठे होते. आता 12ने विभाज्य असलेल्या 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 अठ्ठी 96, ह्या 12ने विभाज्य असलेल्या संख्या. आता एकूण किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 14, पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न, पुढील पैकी विभाजक आणि विभाज्य यांची अयोग्य जोडी कोणती? तर बघा 13 आणि 117, 13ला 117ने पूर्ण भाग जातो बघा, 117ला 13ने, 13 9 117, म्हणून आपल्याला अयोग्य शोधायचे, म्हणून हे होणार नाही आपलं उत्तर. 102ला 14ने पूर्ण भाग जात नाही, 14च्या पाड्यात 102 येत नाही,
म्हणून 102चा 14 हा विभाजक नाही, म्हणून अयोग्य जोडी ही आहे. 18च्या पाड्यात 162 येतात. 18 9 162, 15 8 120, तर हे आहे. तर पुढचा प्रश्न 11वा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? पहिला पर्याय आहे 12 हा 96चा विभाजक नाही. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो, आणि आपल्याला चुकीचं शोधायचं, कारण की 12 हा 96चा विभाजक आहे. 12च्या पाड्यात 96 येतात. 12 8 96, म्हणून हे चुकीचं विधान आहे. पुढचा पर्याय 36 हा 9 आणि 4चा सामायिक विभाजक आहे. बरोबर आहे, सामायिक विभाज्य आहे. 9 चौक 36, 4 9 36. पुढे 98 हा 14चा विभाज्य आहे. 14च्या पाड्यात 98 येतात. 16 हा 176चा विभाजक आहे. तर आहे मित्रांनो, 176ला 16ने भागलं की बाकी 0 येते, म्हणून चुकीचं विधान हेच आहे, आपल्याला शोधायचं होतं ते. तर पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 12च्या विभाजकांपैकी 3 विभाजक मूळ संख्या आहेत. तर पहिलं बघूया, 12चे विभाजक लिहूया. 1 2 3 4 6 आणि 12. तर 3 विभाजक मूळ संख्या आहेत आपल्याला म्हटले. तर यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? पहिल्यांदा 2 आणि 3. एक काय मूळ पण नसतील, संयुक्त पण नसतील. तर 2 विभाजक मूळ संख्या, इथं म्हटले 3 विभाजक मूळ संख्या आहेत. तर हे चुकीचं आहे, आपल्याला बरोबर कोणते ते शोधायचे. 45ने विभाज्य असलेली दुसरी संख्या 90 आहे. तर 45ने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहूया, म्हणजे 45चा पाडा लिहायचा. 45 1 45, 45 2 90, 45 3 135. तर 45ने विभाज्य असलेली दुसरी संख्या कोणती आहे? 90. तर हे विधान बरोबर आहे. आता पुढचं 1 ते 15 मधील एकच संख्या ही 9ने विभाज्य आहे. तर बरोबर आहे. 1 ते 15 मध्ये फक्त 9चे, की तिला 9ने भाग जातो, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून बी आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न 29 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा अवयव आहे? म्हणजे कोणत्या संख्येला खालीलपैकी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या संख्येला 29ने पूर्ण भाग जातो? तर मित्रांनो, पहिला पर्याय दिला आपल्याला 138. तर 29च्या पाड्यात काय 138 नाहीत. आता ह्या संख्येला भागून बघूया नंतर, त्यापूर्वी पहिलं हे पुढचे अंक बघूया. 29च्या पाड्यात 97 सुद्धा नाहीत. 29च्या पाड्यात 135 सुद्धा नाहीत. आता ह्या संख्येला आपल्याला 29ने भागून बघायचे. 377 भागिले 29. 29 1 29. 37 मधून 29 गेला, 8 उरला, वरून घेतला 7. 29 3 87. 13 उत्तर येते, म्हणजे बाकी 0 उरते. म्हणजे ही संख्या 29 ही संख्या ह्या संख्येचा अवयव आहे. पुढचा प्रश्न 64 या संख्येच्या विभाजकांच्या गुणाकार रूपात मांडता येतील अशा जोड्या किती? तर बघा, 64चा गुणाकार रूपात लिहूया आपण. 64 1 64, त्यानंतर 32 दुने 64, त्यानंतर 16 चोक 64, बरोबर. त्यानंतर 32 दुने 64, बरोबर. हे एवढ्या जोड्या त्याच्या गुणाकार रूपात मांडता येतात. किती जोड्या झाले? 1 2 3 4, म्हणून 4 जोड्या आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न सोडवायचे असतात. परीक्षेला असेच प्रश्न विचारले जातात. तुम्ही अभ्यास करा. थँक्यू.